बातमी महत्त्वाची आहे। त्यांनी त्यांची ताकद दाखवावी, आम्ही आमची ताकद दाखवू असं गोगावले म्हणतात। भरत गोगावले यांचा सुनील तटकरेंना इशारा आहे। रायगडमध्ये पहिलं प्राधान्य भाजपला देणार असंही गोगावलेंनी म्हटलंय। जागा वाटपाचं नवीन असं एक अगाध ज्ञान किंवा माहिती मला जाणकारांकडनं, ज्यांचं राजकीय जाणकार जे आज रायगड जिल्ह्यातले आहेत त्यांच्याकडनं ऐकायला मिळालं। त्याच्यामुळे मी असा एकदम स्तब्ध झालेला आहे, कारण मला असलं गणित जागा वाटपाचं इतके भागिले इतके त्याला वरती इतके असलं कधी मला 40 वर्षात माहिती नसल्यामुळे मी अनभिज्ञ आहे। त्याच्यामुळे मी माफी व्यक्त करतो की मला हे सगळं माझ्या अकलेच्या डोक्याच्या सगळं पलीकडचं आहे। त्याच्यामुळे मी अभ्यास करीन हे कसं कसं होत असतं। त्याचा आम्ही दखल घेतलेली आहे, हरकत नाही आहे। ते आम्ही दाखवूया, असं नको वाटायला की कोणीच काय आम्हाला बोललं नाही काय नाही। मंत्री म्हणून आमची जबाबदारी होती, ते आम्ही मांडलं, सांगितलं ते सांगितलं, त्याबद्दल दुमत नाही। कोणाला पटो अगर न पटो हरकत नाही आहे। त्यांनी त्यांची ताकद दाखवायची, आम्ही आमची ताकद दाखवतोय। आता पाहूया, दूध का दूध पाणी का पाणी आपण दाखवून देऊ। जरांगेंना Z+ सुरक्षा द्या अशी मागणी काँग्रेस खासदार रवींद्र चव्हाण यांनी केलेली आहे। नांदेडचे काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांची मुख्यमंत्र्यांकडे तशी मागणी आहे। मनोजदादा जरांगे पाटील यांचा जो हत्येचा कट रचलेला आहे त्याचे प्रथम मी राज्य सरकारकडे मागणी करतो की त्याची निष्पक्षपणे चौकशी झाली पाहिजे। आणि मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे मागणी केलेली की मनोजदादा जरांगे पाटील यांना Z+ सुरक्षा देण्यात यावी। बातमी रत्नागिरीमधून आहे। रत्नागिरीच्या मिऱ्या गावामध्ये गळाच्या माध्यमातून मासे पकडण्याची स्पर्धा रंगलेली आहे। मिऱ्या सिरॉक्स फिशिंग टूर्नामेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। जवळपास 150 स्पर्धक या स्पर्धेसाठी दाखल झालेत। पारंपरिक पद्धतीने मासेमारी कशी करावी यासाठी ही स्पर्धा भरवली जात असते। या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी अधिक माहिती घेतली आहे, बघूया। चमचमीत मासे खाणं जेवढं सोपं तेवढे मासे पकडणं कदाचित कठीण। त्यामुळेच रत्नागिरीमध्ये एक अनोखी स्पर्धा रंगलेली पाहायला मिळते आहे। समुद्र किनाऱ्यावरती या ठिकाणी जे मासे आहेत ते पकडण्यासाठीची ही सगळी गर्दी पाहायला मिळते आहे। मासे पारंपरिक पद्धतीने कसे पकडले जावे यासाठी रत्नागिरीजवळच्या मिऱ्या गावामध्ये ही स्पर्धा रंगलेली पाहायला मिळते आहे। गळाच्या साहाय्यानं मासे पकडून या ठिकाणी जो जास्तीत जास्त वजनाचा मासा या ठिकाणी कॅच करेल तो विजेता, अशी ही स्पर्धा रंगलेली पाहायला मिळते आहे। ही स्पर्धा पर्यटनाला चालना देण्यासाठी एक आमच्या गावाला आणखीन पर्यटनाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्व यावं। आमची संस्था आता नवीन आहे, त्यामुळे आम्ही ही स्पर्धा आयोजित केलेली आहे। कॅमेरामन समीत गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी।